केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना भारतातील मत्स्यपालन व्यवसायाला चालना देणारी शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या माध्यमातून नीलक्रांती घडवून आणणारी योजना आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राज्य शासनाकडून राबवली जात आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला नवा वेग प्राप्त झाला आहे. विविध रंग, देखणी जलक्रीडा, मनाला आनंद देणारे जिवंत रत्न म्हणजे शोभिवंत मासे. तुम्ही शोभिवंत मत्स्यपालनाच्या छंदाचं मोठ्या व्यवसायात रूपांतर करू शकतात. जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत शोभिवंत माशांना फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासन यासाठी अनुदान देत आहे आणि महाराष्ट्रातील मत्स्यपालक प्रगतीच्या दिशेने जात आहे. मत्स्यपालन छंदातून ब्रूड बँक कशी उभी राहिली ते पाहण्यासाठी चला जाऊया मुंबईजवळ रायगड जिल्ह्यातील मांगरूळ तालुका पेण येथे. आपण भेटणार आहोत लाभार्थी यशोधरा संजय खंडागळे यांना. नमस्कार, मी यशोधरा संजय खंडागळे, मांगरूळ तालुका पेण, जिल्हा रायगड, महाराष्ट्र. इथे माझं ऑर्नामेंटल फिश फार्म आहे. 2005पासनं ॲज अ हॉबी म्हणून आम्ही हे स्टार्ट केलं होतं, पण त्याच्यानंतर मग हळूहळू आवड वाढत गेली आणि माशांचं जसं फीड आहे, जेनेटिक्स आहे, वॉटर टेम्परेचर आहे, हे सगळं हळूहळू आम्ही माहिती करून 2010मध्ये त्याला ॲज अ कमर्शियल म्हणून आम्ही स्टार्ट केलं. महाराष्ट्रातली पहिली ब्रूड बँक कशी उभी राहिली याविषयी सांगताना लाभार्थी यशोधरा संजय खंडागळे म्हणाल्या, जेव्हा स्टार्ट केलं ॲज अ हॉबी म्हणून तेव्हा 1-2 टँक्स होते, पण त्याच्यानंतर हळूहळू टँक्स पण वाढत गेले. 50 टँक आम्ही स्टार्टिंगला केले आणि आत्ता आमच्याकडे जवळपास 800 ते 900 टँक्समध्ये मासे आहेत आमच्याकडे. आता सुरुवातीला आमच्याकडे फक्त डिस्कस मासाच आम्ही प्रोड्यूस करत होतो, पण ह्या योजनेअंतर्गत आम्ही हळूहळू कोई मासा आहे, त्याच्यानंतर ऑस्कर्स आहेत, मॉली, गप्पी, गोल्डफिश, हे सगळं आम्ही प्रोडक्शन याचं चालू केलं. 2020-21मध्ये आम्हाला असं कळलं की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये एक ब्रूड बँकचं प्रोजेक्ट आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचना, नियम, अटी पाळणं बंधनकारक आहे. त्याचं तंतोतंत पालन लाभार्थी यशोधरा खंडागळे यांनी केलं. त्याच्यामध्ये त्यांच्या क्रायटेरिया बऱ्याच होत्या, जसं फिल्ट्रेशन आहे, त्याच्यानंतर लाईफ फीड कल्चर हॅचरीज आहेत, त्याच्यानंतर टँक्स आहे, पॉन्ड्स आहे. तर त्या सगळ्या त्यांचे जे क्रायटेरिया होते ते सगळे आम्ही फुलफिल केले आणि आज आता ब्रूड बँकचं जे प्रोजेक्ट आहे हे महाराष्ट्रात एकमेव प्रोजेक्ट आहे, ते आम्ही चालवतो. होय, केंद्र सरकार आणि राज्य शासनांच्या सूचनांच्या मदतीनं शोभिवंत माशांची ब्रूड बँक उभारणी या प्रकल्पाकरिता पुढील बाबींसाठी अनुदान देण्यात आलं आहे. शोभिवंत माशांचं संगोपन युनिट, प्रजनकाचं संगोपन करण्याकरिता 750 स्क्वेअर फूटचं संगोपन युनिट उभारलं गेलं आहे. मागील बाजूस सिमेंटच्या टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. तसंच उथळ टाक्याही तयार केल्या गेल्या आहेत. प्रकल्पावर मड पॉन्ड्स तळी तयार करण्यात आली आहेत. प्रकल्पावरती विविध जातीचे जास्तीत जास्त किमतीचे मासे असल्याने 30 किलो वॅटचा 3 फेजचा जनरेटर बसवण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरणासाठी
ऑरो वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम बसवण्यात आली आहे. पाणी पुनर्वापर प्रणालीसाठी ऑक्सिजन जनरेटर बसवण्यात आला आहे. त्यालाच लागून ओझोन जनरेटर आहे. इथे पाणी शुद्ध होऊन हे पाणी सर्व टाक्यांमध्ये जातं. शुद्ध पाण्यामध्ये मासे रोगमुक्त राहतात आणि प्रजनन करतात. तसंच प्रकल्पामध्ये संवर्धन संगोपनासाठी एकूण 900 काचेच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. माशांना आवश्यक वातावरण आणि ऑक्सिजनचा पुरवठा होण्याकरता ब्लोअर आणि इतर आवश्यक अशा सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पाणी पुनर्वापर प्रणाली या ठिकाणी बसवण्यात आली आहे. प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित ठेवण्यासाठी बोरवेल हा पाण्याचा स्रोत असून एकूण 20,000 लिटर क्षमता असलेली साठवणूक टाकी बसवण्यात आली आहे. बाहेरच्या देशातून अथवा राज्यातून आयात केले जाणारे मासे क्वारंटाईन युनिटमध्ये ठेवण्यात येतात. त्यासाठी 1,000 लिटर क्षमतेच्या फायबर टाक्या आणि काचेच्या टाक्या या ठिकाणी बसवण्यात आल्या आहेत. पाणी परीक्षण किट आणि माशांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानानं युक्त असं फिश फूड किचन तयार करण्यात आलं आहे. माशांच्या जीवनक्रमातील वेगवेगळ्या टप्प्यांसाठी योग्य जिवंत खाद्य इथे तयार केलं जातं. आर्टिमिया, डायप्निया, मोयना, ब्लडवर्म यासारखं जिवंत खाद्य दिलं जातं आणि ब्रिस्टल पॅकिंग करून संपूर्ण महाराष्ट्रातही वितरण केलं जातं. प्रजनक आणि शोभिवंत माशांच्या पॅकिंगची विशिष्ट सोय करण्यात आली आहे. ऑटोमॅटिक मशीनमध्ये ऑक्सिजन फिलिंग पण होतं आणि फिश पॅक सीलही होतात. लाभार्थी विविध स्तरावरून शोभिवंत माशांचे मूळ प्रजनक गोळा करून त्याचं संगोपन संवर्धन करून ते लहान मोठ्या शोभिवंत मत्स्य संवर्धकांना उपलब्ध करून देत आहेत. चांगल्या प्रतीचे निरोगी प्रजनक जिवंत उत्तम स्थितीत वितरित करण्यासाठी वातानुकूलित गाडीसाठी अनुदान शासनाकडून देण्यात आलं आहे. लाभार्थी यशोधरा संजय खंडागळेंच्या संपूर्ण कुटुंबाचाच शोभिवंत मत्स्यपालन हा व्यवसाय झाला आहे. माझी पत्नी मिसेस यशोधरा खंडागळे यांना ब्रूड बँकचं प्रोजेक्ट अप्रूव्ह करून जे संधी दिली आहे त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण ऑर्नामेंटल फिश फार्मिंगचं एक पूर्ण मॉडेल किंवा व्हॉल्यूमच एकदम पूर्णपणे चेंज झालेला आहे. मी अक्षय संजय खंडागळे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ह्याची सबसिडी माझी आई यशोधरा संजय खंडागळे ह्यांना भेटल्यानंतर आम्ही इकडे जे मोस्ट पॉप्युलर ऑर्नामेंटल फिश स्पीशीज आहेत ते आम्ही त्याचं उत्पादन करतो इकडे आणि हेच मासे आम्ही लोकल मार्केट्स ॲज वेल एज एक्सपोर्ट मार्केट्सला सप्लाय करतो. बायोसिक्युरिटी आणि सॅनिटायझेशन हे ऑर्नामेंटल फिश फार्मिंगमध्ये खूप महत्त्वाचा विषय आहे. जे पॉन्ड कल्चर करतो आम्ही त्याच्यामध्ये आम्ही बर्ड नेट्स अजून फेन्सिंग या गोष्टींचा उपयोग करतो. अजून एक आम्ही मेथड यूज करतो ज्याच्यामध्ये आम्ही हँड्स आणि लेग्स हे दोन्ही पण सॅनिटाईज करतो. स्थानिक रहिवाशांनाही रोजगार प्राप्त झाला आहे आणि तरुण पिढीसाठीही नवी आशा नवी दिशा निर्माण झाली आहे. सर्वजण इथं सॅम्स डिस्कसमध्ये इंटर्नशिपसाठी आलो आहोत. तर आम्हाला सर डिस्कसचं ब्रीडिंग कसं करायचं, त्यानंतर मेल फिमेल आयडेंटिफिकेशन, डिसीज आयडेंटिफिकेशन, त्यानंतर त्यांची ग्रोथ कशी करायची हे सर्व शिकवलं जातं. त्याबद्दल मी सरांचे आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभार मानते. पूर्वी आम्हाला काम नव्हतं, आत्ता आम्हाला रोजगार मिळतो, म्हणून आम्ही केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांचे खूप खूप आभारी आहोत. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत लाभार्थीभिमुख योजनांमधून सर्वसाधारण लाभार्थ्यांना 40% अनुदान, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि महिलांच्या संस्था यांना 60% अनुदान देण्यात येत आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, शोभिवंत माशांची ब्रूड बँक उभारणी
सन 2020-21. प्रकल्प किंमत रुपये 100 लाख. प्रवर्ग सर्वसाधारण. अनुदान प्रकल्प किमतीच्या 40%. अनुदानामधील केंद्र सरकारचा हिस्सा 24 लाख रुपये, राज्य सरकारचा हिस्सा 16 लाख रुपये, एकूण अनुदान 40 लाख रुपये. आपल्याला देखील शोभिवंत माशांचे प्रजनन अथवा संवर्धन प्रकल्प उभारायचा असेल तर मत्स्य व्यवसाय विभागाच्या शोभिवंत माशांशी निगडीत पुढील योजनांचा लाभ घेण्याबाबत आपणास आवाहन करण्यात येत आहे. घरामागील शोभिवंत माशांचं संवर्धन केंद्र. प्रकल्प किंमत रुपये 3 लाख. अनुदान सर्वसाधारण लाभार्थी 1,20,000. SC, ST महिला 1,80,000. मध्यम आकाराचे शोभिवंत मासे संवर्धन केंद्र सागरी अथवा गोडेपाणी. प्रकल्प किंमत रुपये 8 लाख. अनुदान सर्वसाधारण लाभार्थी 3,20,000. SC, ST महिला 4,80,000. एकात्मिक शोभिवंत मासे प्रजनन आणि संवर्धन केंद्र गोडेपाणी. प्रकल्प किंमत 25 लाख. अनुदान सर्वसाधारण 10 लाख. SC, ST महिला 15 लाख. एकात्मिक शोभिवंत मासे प्रजनन आणि संवर्धन केंद्र सागरी. प्रकल्प किंमत रुपये 30 लाख. अनुदान सर्वसाधारण 12 लाख. SC, ST महिला 18 लाख. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाला भेट द्या आणि या योजनांचा लाभ घ्या. मुंबईलगत ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक सारखी महानगरे असून शोभिवंत माशांच्या मोठ्या प्रमाणात मागणी लक्षात घेता राज्यात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत पहिली शोभिवंत फिश ब्रूड बँक स्थापन करण्यात आलेली आहे. मुंबईतील विमान व्यवस्था, नवी मुंबईतील भविष्यातील विमानतळ यामुळे शोभिवंत माशांच्या निर्यातीस व परकीय चलन प्राप्त करण्यासाठी मोठा वाव आहे. यशोधरा खंडागळे यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणून 25 पेक्षा जास्त निवडक प्रजनकांचे संवर्धन करून राज्यात महिलांना शोभिवंत माशाचा व्यवसाय उभारणे शक्य आहे. त्याकरिता गुणवत्तापूर्ण, रोगमुक्त, शोभिवंत प्रजनक मासे सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून सॅटेलाईट सेंटर स्थापून सर्व ठिकाणी व्यवसायाचा विकास व विस्तार करण्यासाठी विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत पेन तालुका, जिल्हा रायगड येथील मंगरूळ गावामध्ये श्रीमती यशोधरा खंडागळे यांनी शोभिवंत माशांचे ब्रूडर बँकेचा लाभ घेतला आणि या योजनेला अगदी वेळेच्या मध्ये पूर्ण करून त्यांनी याचे उत्पादन तर सुरू केलेच, परंतु या आर्थिक लाभामध्ये त्या पंचक्रोशीतील हजारो महिलांना बचत गटाच्या माध्यमातून या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेतले आणि स्वतःसोबतच त्यांच्यासुद्धा आर्थिक उन्नतीचा मार्ग त्यांनी प्रशस्त केला. याबद्दल मी त्यांचे आणि या प्रकल्पामध्ये संलग्न असलेल्या सगळ्या महिला बचत गटांचे अभिनंदन करतो. शोभिवंत माशांचे चांगल्या प्रतीचे निरोगी प्रजनक आता आपल्या महाराष्ट्रातून देश तसंच जगभरात जात आहे. असंख्य हातांना रोजगार मिळत आहे ही कौतुकाची बाब आहे. आपणही शोभिवंत मत्स्यपालनाच्या दिशेने एक पाऊल टाका. शासन आपल्या सेवेसाठी तत्पर आहे.